नमस्कार. आज शिवरीमधील काही प्रतिक्रिया आपण घेतोय. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, काय वाटतं तुम्हाला या ठिकाणची जी लढाई आहे, वेगवेगळे पक्ष आहेत, दिग्गज उमेदवार आहेत, काय वाटतं तुम्हाला या ठिकाणी काय होईल? आज या ठिकाणी आपल्या बेलसर माळशिरस गटामध्ये पाहिलं तर पंचरंगी लढत होत आहे. पण पंचरंगी लढत होत असताना आज देशामध्ये पाहिलं तर आपण पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या पत्राखाली विकास चांगला होत आहे. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे. पुरंदर तालुक्यामध्ये पाहिलं तर आपण चांगल्या पद्धतीने आता विकास चालू आहे. माझे आमदार संजय जगतापांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगला विचार झाला आणि त्यांच्याच विचाराने या ठिकाणी एक तरुण तडफदार उमेदवार अजय कैलास शिंदे हे एक चांगले तरुण तडफदार उमेदवार आहे. मोठा उमेदवार आहे. काम करण्याची त्यांच्याकडे जिद्द आहे. एक असा उमेदवार आपल्याला लाभला आहे. तो उमेदवार जनतेने चांगल्या मताने निवडून द्यावा हे जनतेला आवाहन करतो. अजून काय वाटतं तुम्हाला शिवरी गाव मधला कसा आहे, काय वाटतं? शिवरी गावामधला जर भौगोलिक विकास पाहिला आपण तर आज पारंपरिक जर पाहिलं तर आपल्या शिवरी गावातून तक्रारी जाणारा 4 किलोमीटरचा रस्ता आहे. आज त्याला पाठीमागे 40-50 वर्षापासून दोनदा तो रस्ता आला. कुठलाही त्याच्यावरती निधी नव्हता. माझे आमदार संजय जगतापांच्या माध्यमातून, भाजपच्या माध्यमातून त्या ठिकाणी 2 कोटी रुपयाचा निधी पाहिला. चांगल्या पद्धतीची कामं चालू आहेत. गावामध्ये बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 70% सिमेंटचे रस्ते आलेले आहेत. यालाही भरपूर प्रमाणात निधी आमदार संजय जगताप असताना त्यावेळेस मंजूर झालेले आहे. त्यामुळे चांगलं नेतृत्व आमदारांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चांगला एक उमेदवार दिलेला आहे, जे की अजय कैलास शिंदे उमेदवार आहेत. आणि त्यांचं चिन्ह या ठिकाणी कमळ आहे. देशापासून तर म्हणजे दिल्लीपासून गल्लीपर्यंत सत्ता त्यांच्याकडे आहे. त्याच्यामुळे मला वाटतं की चांगल्या पद्धतीने लोकांनी या ठिकाणी अजय कैलास शिंदे यांना निवडून द्यावं. ओके, धन्यवाद. सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे. आज आपण श्री क्षेत्र यमाई शिवरी या ठिकाणी आहोत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येत्या 7 तारखेला होणार असून शिवरी ग्रामस्थ काय बोलतायत, काय या ठिकाणी काय परिस्थिती आहे, कोण होणार जिल्हा परिषद सदस्य, कोण होणार पंचायत समिती सदस्य, आपण नागरिकांच्या बरोबर, मतदारांच्या बरोबर आपला प्रतिक्रिया घेतोय. आपण काय वाटतं तुम्हाला आज या ठिकाणी निवडणूक होते, दिग्गज उमेदवार या ठिकाणी उभे आहे? निश्चितच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची हे रणधुमाळी आपल्या संपूर्ण तालुक्यामध्ये आणि प्रत्येक गटामध्ये गणामध्ये चालू आहे. या ठिकाणी तुम्ही बोलल्याप्रमाणे निश्चितच सर्वात जास्त पुरंदर तालुक्यामध्ये बेलसर माळशिरस गटामधून जिल्हा परिषदेला खूप उमेदवार आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे आणि सर्वच मातब्बर आणि सर्वच दिग्गज असे अनुभवी उमेदवार आहेत. आता या ठिकाणी उमेदवार मातब्बर आणि हे असून चालत नाहीये, तर उमेदवाराची कर्तृत्वकारी त्या ठिकाणी बघितली जाते. परंतु आज या ठिकाणी निश्चितच सांगेल की भारतीय जनता पार्टीने गेल्या अनेक वर्षापासून केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने, मग ते लाडकी बहीण असेल, म्हणजे मूल जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत ह्या असंख्य अशा योजना राबवलेल्या आहेत. आणि निश्चितच या मातब्बर उमेदवारांमध्ये जी भारतीय जनता पार्टीने जो तरुण आणि उमदा आणि सुशिक्षित, उच्च सुशिक्षित हा चेहरा जो दिलेला आहे, तो निश्चितच बाजी मारेल बेलसर माळशिरस गटातून. ओके. दुसरं जे आहे तुमचा कैलास जगताप जे आहे पंचायत गणाचे उमेदवार, त्याच्यावर तुमचं काय मत आहे? निश्चितच कैलासराव जगताप हे अतिशय भारतीय जनता पार्टीने विचार करून दिलेला उमेदवार आहे. कारण गेल्या अनेक वर्षापासून त्या व्यक्तीला, कैलास जगतापांना गावचा आणि तालुक्याचा वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक कार्य करण्याचा पूर्वीपासूनच आवड होती. आणि त्याच अनुषंगाने त्यांनी त्यांच्या गावामध्ये त्यांच्या पत्नी आणि ते स्वतः एकाच प्रभागामधून उभे राहिले आणि त्या ठिकाणी सामाजिक कार्य करत असताना त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने, मग ते तुमचे आरोग्यविषयक कॅम्प असू देत किंवा कोणाला रेशनिंग कार्ड मिळून देण्याच्या बाबतीत असू देत किंवा सर्व शासकीय योजनांचा पुरेपूर त्यांच्या गावामध्ये गावाने संधी दिल्यानंतर त्या ठिकाणी त्या संधीचं सोनं केलेलं आहे. आणि निश्चितच कैलासराव हे येणाऱ्या काळामध्ये देखील संपूर्ण बेलसर गणामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं काम करतील आणि चांगल्या मताधिक्याने ते देखील जिल्हा परिषदेच्या उमेदवाराबरोबर ते देखील चांगल्या मताधिक्याने निवडून येतील.
पुरंदर तालुक्यामध्ये शिवरी गाव हे महत्वाचं आहे. पंचायत समितीसाठी तुम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे इच्छुक होता, परंतु तुमची उमेदवारी किंवा पक्षश्रेष्ठींचा आदेश म्हणून तुम्ही अर्ज माघारी घेतला. परंतु शिवरीकरांचा अन्याय होतोय सतत असं तुम्हाला वाटतं का? कारण खूप वर्षापासून शिवरीमधनं एक स्वीकृत केला होता, त्यानंतर कुठल्याही प्रकारची शिवरीवर एक ती जबाबदारी आलेली नाही. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, याच्यामध्ये लॉजिक याच्यामध्ये कारण काय आहे तुम्हाला काय वाटतं? निश्चितच तुम्ही आता बोलल्याप्रमाणे मी इच्छुक उमेदवार होतो, परंतु भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की ज्यावेळेस संघटनेतून आदेश येतो की आपण कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ते थांबणं सुद्धा गरजेचं असतं, कारण त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठींनी किंवा पदाधिकाऱ्यांनी तो विचार केलेला असतो की त्या ठिकाणी हा उमेदवार दिल्यानंतर अशा प्रकारचा क्रायटेरिया ठरू शकतो. आणि निश्चितच तुम्ही बोलल्याप्रमाणे शिवरीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून उमेदवारी नाहीये, परंतु शिवरी जरी उमेदवारी नसले तरी शिवरीच्या गावामध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या माध्यमातून असो किंवा भारतीय जनता पार्टीचे आणि आमचे नेते आदरणीय संजय जगताप सरांच्या माध्यमातून अनेक विकास कामं आम्ही खेचून आणण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो आणि खेचून आणलेली आहेत. त्यामुळं जो पक्ष किंवा जे पक्षश्रेष्ठी आदेश दिसते ते तुम्हाला सामर्थ्य असेल. तुम्हाला काय वाटतं, तुम्ही काय हवं आहे, कुणाच्या हवं आहे? नाही, आपलं भाजप सरकार चांगलं आहे. लाडकी बहिणीची योजना त्यांनी काढली, त्यामुळं आम्ही त्यांनाच प्राधान्य देणार. तुम्हाला काय वाटतं? आमचे उमेदवार चांगले आहेत, अच्छा, त्यामुळे आम्ही बीजेपीचंच काम करणार. गेल सर माशिरस गणे तो सगळ्यात जास्त संवेदनशील असलेला गणे, आणि ह्या गणामध्ये जे उमेदवार दिलेले आहेत भाजप पक्षाने ते सर्वात श्रेष्ठ उमेदवार असतील असं मला वाटतं. ओके, तुम्हाला काय वाटतं? कमळच कमळ. कोणाची हवा? कमळच हवा. कमळाची. कारण काय झालंय, सगळ्या जे शासनाच्या व्यवस्था हे आहेत, निधी वगैरे येतो शासनाचे जे पण हे आपल्या गावामध्ये नाही का योजना येतात, त्या योजनांना आहे ना योग्य प्रकारे लावणारे नेते आहेत ते, आणि सुशिक्षित नेते आहेत. त्याच्यामुळं उमेदवारच असे सुशिक्षित, त्याच्यामुळं ते त्याच येतील, आम्हाला असं पूर्ण विश्वास आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच.